नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागांचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता भास्कर सरांचा एक माणूस आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो की ही जागा हे घर आम्ही विकत घेतलेलं आहे। तर जीवा म्हणतो की तुमच्याकडे ओरिजिनल पेपर आहेत का। त्यानंतर तो आता घराचे ओरिजिनल पेपर सुद्धा दाखवतो। तेव्हा मात्र आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो। तर जीवा म्हणतो की हे सगळं कसं पॉसिबल आहे, ही जागा तर श्री सरांची आहे ना। तर जीवा आता सगळे डॉक्युमेंट्स वाचतो आणि तो नंदिनीला सांगतो की ही जागा खरंच त्यांनी विकत घेतलेली आहे। तर नंदिनी जीवाला सांगू लागते की मग श्री सरांनी मला का नाही सांगितले, मी काल त्यांना कॉल केलेला होता तेव्हा त्यांनी मला काहीच का नाही सांगितलं। तर जीवा म्हणतो की तू पुन्हा एकदा त्यांना कॉल कर, पण मात्र श्री सुद्धा आता नंदिनीचा कॉल उचलत नसतो। तर तो माणूस सांगू लागतो की तुम्ही तुमचं सामान जे आहे हे लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा, मी आता बुलडोझर सोबत घेऊन आलेला आहे, मला हे घर आता पाडायचं आहे। तर इकडे मात्र नंदिनी आता खूपच घाबरते, कारण तिचं स्वप्न आता मातीत मिसळताना तिला दिसू लागतं। तो माणूस खूपच उद्धटपणे बोलत असतो की मी तुमचा रेंट ॲग्रीमेंट संपलाय, आता आम्ही हे घर पाडणार आहोत। तर मात्र नंदिनी आता विचार करत असते की हे सगळं कसं काय झालं। तिला अजिबात माहीत नसते की हे पेपर्सवर जीवाची साईन आहे। तर मात्र त्याच वेळी तिथे आता भास्करची एंट्री सुद्धा होते। तर काय आता नंदिनी यांचं घर पाडणं थांबू शकेल, तर आता हे सगळं आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळणार आहे। तर मंडळी, पुढील भाग नक्की बघा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।